आपण मागच्या आठवड्यात तुम्ही दवाखान्यात आपण घेतलं त्यावेळेस काय झालं आणि आता तुमचं म्हणणं काय आज आम्हाला बोलवलं? त्या दिवशी घटना झालेली, त्या दिवशी अंधारात ती घटना झालेली होती. काय झालं ती घटना? भांडणं झालेली होती आणि त्या दिवशी अंधार बी होता त्या दिवशी, त्यामुळं कुणाचं चेहरा सुद्धा ओळखा येत नव्हतं. आणि त्या दिवशी मी जी नावं घेतलेली आहे त्या घटनात, अजित बोरकर आणि शेंडगे डॉक्टर ह्यांचा काही सुद्धा संबंध नाही. त्या वतीने जे मी त्यांची नावं घेतली त्या अंधारात, त्या माझं जरा डोकं बी जरा जाग्यावर नव्हते त्या भांडणात, त्यामुळं मी असं मला ओळखूच आली नाही ती माणसं, त्यामुळे मी नाव घेतलं होतं. त्या गोष्टी त्यांचं काही सुद्धा नाव नाही. त्या वतीनं अजित बोरकरची आणि शेंडगे डॉक्टरची मी माफी मागते. नाही, तुम्ही आता सांगताय त्या दिवशीचं, पण लोकांना माहित नाही, लक्षात नसेल त्या दिवशी काय झालं नेमकं आणि त्यात तुम्ही नाव कशामुळं आलती ती नाव ती सांगा, परत एकदा सांगा त्या दिवशी घडलेलं. मी अनिता अण्णा चव्हाण. त्या दिवशी आमच्या घरापुढं भांडणं झाली. भांडणं झाल्यावर जास्त माणसं होती ना, अंधार बी होता तिथं. मग अंधार होता, जी माणसं होती हाणामारी करणारी त्यांचं काय मला चेहरे ओळखायला नाही. आणि ही माणसं समोर होती. मग ह्या म्हणजे मी दवाखान्यात होते त्यामुळे मला टेन्शन बी जास्त आलं ना नवऱ्याला मारल्यामुळं. आणि जी मी नावं जी घेतली ती अजित बोरकर शेंडगे डॉक्टर ह्यांचा ह्या भांडणात काही संबंध नाही. आणि मी ह्याच्या वतीनं अजित बोरकरची आणि शेंडगे डॉक्टरची माफी मागते की माझ्याकडून चुकून नाव आले ते. तुम्हाला त्या दिवशी जी मारहाण झाली त्यामध्ये मग आता तुम्ही ही जी नावं घेतली त्यांचा काय रोल नाही? हां, जी नावं घेतली होती त्यांचं काही सुद्धा ह्या गोष्टीसोबत आणि ह्या भांडणासोबत काही संबंध नाही. मग प्रश्न असा उपस्थित होतो, मग ती मारहाण कुणी केली? काही माहित नाही ती कुणी हाणमार केली काय. हां, ती लोक तुमच्या ओळखीची नव्हती? ती लोक आमच्या ओळखीची काय, कारण की जास्त माणसं होती ना. आणि कुठली लोक काय करते ती काहीच आम्हाला माहित नव्हतं, कुठली माणसं ती काहीच माहित नव्हतं मला. मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला त्यांची नावं दिली ती माघारी घेणार आहे? हां, जी पोलीस स्टेशनला मी अजित बोरकरची आणि शेंडगे डॉक्टरची नावं दिली ती मी माघारी घेणार आहे. ह्या निमित्तानं प्रश्न असा उपस्थित होईल, तुमच्यावर कोणी दबाव टाकलाय का? तुमच्यावर कोणाचं प्रेशर आहे का? नाही, माझ्यावर कुणाचं प्रेशर नाही, कुणाचा दबाव नाही. कारण की मी मनानेच, कारण की त्या दोन्ही माणसांचा काही या गोष्टी संबंध नाही, म्हणून मी स्वतः त्या दोघांची नावं माघारी घ्यायला लागली. तुम्ही नाव माघारी घेण्याबाबत तुम्हाला कोणी प्रेशर केलं? नाही, कुणी सुद्धा नाही. कारण की ती दोन व्यक्ती नव्हतीच, म्हणून मी नाव ही दोन माघारी घ्यायला लागली. तुम्ही एवढं खात्रीशीर कसं काय सांगताय ती नव्हतीच म्हणून? नव्हती ती दोन, कारण की अंधारात चेहरे कुणाचं ओळखायचं आलं नाही तर ना. कुणी हाणमार केली, कुणी काय, काहीच माहित नाही.